गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण आधुनिक अध्यापन प्रतिमान हं? याचा अभ्यास करणार आहोत. तर पहिल्यांदा प्रतिमान म्हणजे काय हे आपण बघूया. आता प्रतिमान म्हणजे बघा, इथे खाली व्याख्या दिलेली आहे. एल एन गेट यांनी सांगितलं आहे की अध्यापन प्रतिमान म्हणजे अध्यापनाविषयक विचारांची पद्धती किंवा संशोधनाचा आकृतीबंध. एल एन गेज यांनी ही व्याख्या केली आहे. काय सांगितलं जातं याच्यामध्ये की अध्यापन प्रतिमान जे काही आहे, तर यामधून विद्यार्थ्यांच्या विशिष्ट क्षमताचा विकास करण्यासाठी अध्यापन विषयक आराखडा तयार करण्यात येतो. त्यालाच आपण अध्यापन प्रतिमान असं म्हणलं जातं. थोडक्यात अध्यापनाविषयी आराखडा बनवणे. किंवा एलन गेज यांनी सांगितलं आहे की अध्यापन प्रतिमान म्हणजे अध्ययन विषयक विचारांची पद्धती किंवा संशोधनाचा आकृतीबंध. थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की अध्यापनाविषयक जो काही आराखडा आहे, तर त्याला अध्यापन प्रतिमान असं म्हणलं जातं. आता ब्रूस जॉइस आणि मार्शल वी यांनी अध्यापन प्रतिमानांचे उद्दिष्टानुसार वर्गीकरण केलं आहे पहा. तर ते वर्गीकरण देखील आपल्याला बघायचंय. परंतु त्याआधी आपण बघणार आहोत ही जी काही सामान्य अध्यापन पद्धती आहे आणि अध्यापन प्रतिमान आहे यामधील फरक काय आहे. तर तो देखील थोडक्यामध्ये आपण याचा अभ्यास करू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. एकच मिनिट. म्हणजे दोघांमध्ये फरक काय, आपण जे काही अध्यापन पद्धती अभ्यासतो आणि अध्यापन प्रतिमान या दोघांमधील फरक, याला काही जास्त वेळ घेणार नाहीये मी, थोडक्यामध्ये फक्त बघणार आहोत आपण. अध्यापन पद्धती आणि दुसरं काय आहे की अध्यापन प्रतिमाने. अध्यापन प्रतिमाने. तर अध्यापन पद्धती काय आहे, तर अनुभवातून विकसित झालेली पद्धती आहे. अनुभवाद्वारे अनुभवाद्वारे विकसित झालेली ही अध्यापन पद्धती आहे. जे काही दैनंदिन अनुभव असतात, तर त्या अनुभवाद्वारे म्हणजे शिकवताना जे काही शिक्षक अनुभव घेत असतात त्यानुसार ही पद्धती विकसित झालेली आहे. कुठली? अध्यापन पद्धती. आता ही जी अध्यापन पद्धती आहे तर ती कशी आहे पहा. विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी निश्चित अध्यापन पद्धती उपयुक्त ठरेलच असं नाही. जे काही उद्दिष्ट असतात, उद्दिष्ट प्राप्तीसाठी जे काही ध्येय किंवा उद्दिष्ट ठरवलेले असतात, तर त्यासाठी ही पद्धती उपयुक्त ठरेलच असं नाही. ठरेल असे सांगता येत नाही. अध्यापनाचे जे काही उद्दिष्ट असतात विविध, तर ते उद्दिष्ट पूर्ण होईल असं नाहीये. त्याच्यानंतर अध्यापनाचा सुनिश्चित आराखडा नसतो. अध्यापनाचा सुनिश्चित आराखडा नसतो. कशामध्ये? या अध्यापन पद्धतीमध्ये. तसेच लवचिकपणा देखील नसतो. लवचिकपणाचा अभाव असतो किंवा नसतो. तर ही अध्यापन पद्धती ज्या पद्धतीने आपण शिकवतो. आता अध्यापन प्रतिमान हे काय आहे पहा. हे जसं अनुभवाद्वारे विकसित झालेलं आहे, तसंच हे संशोधनाद्वारे विकसित आहे. कशाद्वारे? संशोधनाद्वारे विकसित आहे. विकसित आहे. खूप जास्त रिसर्च केला जातो आणि त्याद्वारे काय केलं जातं?
हे विकसित झालेलं दिसून येत आहे आपल्याला. त्याच्यानुसार उद्दिष्टानुसार अध्यापन प्रतिमानांचे वर्गीकरण केले जाते. शैक्षणिक उद्दिष्टानुसार शैक्षणिक उद्दिष्टानुसार अध्यापन प्रतिमानाचे अध्यापन प्रतिमानाचे वर्गीकरण केले जाते. या प्रतिमानांमध्ये त्याच्यानंतर आराखडा असतो, सुनिश्चित असा आराखडा असतो. कशा पद्धतीने अध्यापन करायचं आहे हे ठरवलेलं असतं. सुनिश्चित आराखडा असतो. त्याच पद्धतीने लवचिकपणा असते. लवचिक असते. जेव्हा अध्यापन करायचं आहे तर त्यामध्ये देखील लवचिकपणा ठरलेला असतो. तर अशा पद्धतीने आपण अध्यापन पद्धती आणि अध्यापन प्रतिमान याचा फरक पाहिला. त्याच्यानंतर हा प्रतिमानाचं काही वैशिष्ट्ये आहेत पहा. तर ती वैशिष्ट्ये कोणती आहेत तर ती बघूया. ती ओरली सांगते तुम्हाला की अध्यापन प्रतिमान हे संशोधनातून विकसित झालेलं आहे. हे याचं उद्दिष्ट आहे पहा. सॉरी वैशिष्ट्य की काय तर संशोधनाद्वारे ते विकसित झालेलं आहे. अध्यापन प्रतिमानाच्या वापरानंतर विद्यार्थ्यांना घडून येणाऱ्या बदलात स्पष्टता असते. त्यानंतर अध्यापन प्रतिमानांचा वापर करताना कोणत्याही सहाय्यक प्रणालीची आवश्यकता आहे तर त्याची माहिती यामध्ये दिलेली असते. अध्यापन प्रतिमानामध्ये काय असतं की अध्यापनाचे टप्पे असतात, शिक्षक विद्यार्थ्यांची भूमिका असते, वर्ग वातावरण यांची स्पष्टता यामध्ये असते. म्हणजे कशा पद्धतीने एकंदरीत अध्यापन करावं तर त्या संदर्भात इथे पूर्णतः माहिती कशामध्ये असते या अध्यापन प्रतिमानामध्ये असते पहा. आता त्याच्यानंतर कोणते अध्यापन प्रतिमान आहेत तर त्याविषयी आपण इथे बघूयात. आता अध्यापन प्रतिमान आहे हे कोणी मांडलेलं आहे ब्रूस जॉइस व मार्श विल यांनी हे अध्यापन प्रतिमानाची मांडणी केली. म्हणजे प्रत्येक उद्दिष्टानुसार त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. तर बघूयात आपण प्रतिमान. मी स्क्रीन शेअर करते तुम्हाला बघा दिसत आहे का? पहा पहिलं जे काही प्रतिमान आहे पहा. आता हे जे प्रतिमान आहे तर ते ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने आहेत. ज्ञान प्रक्रिया प्रतिमानांमध्ये पुढील दिसत नाही अजून बघा स्क्रीन दिसत असेल. मी स्क्रीन शेअर केली सगळ्यांना बघा आता दिसतंय. हा दिसते ओके ठीक आहे. तर हे काय आहे पहा ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान आहेत. आता या प्रतिमानांमध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञान रचनेसंबंधी म्हणजे स्मरण आहे, संबोध आहे तर या बाबींचा विकास केलेला असतो. तर पहिलं जे काही आहे पहा प्रतिमान उद्गमन प्रतिमान तर हे हिल्डा टाबा यांनी ते विकसित केलेलं आहे. उद्गाते पण दिले आहेत आणि अध्यापन प्रतिमान सांगितलं आहे पहा. त्याच्यानंतर आहे पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान रिचर्ड सचमन यांनी हे प्रतिमान मांडलेलं आहे. त्याच्यानंतर वैज्ञानिक पृच्छा प्रतिमान जोसेफ सचवाब. त्याच्यानंतर संबोध प्राप्ती प्रतिमान हे जेरॉम ब्रुनर यांनी सांगितलं आहे. त्यानंतर बोधात्मक विकास प्रतिमान हे जीन पियाजे. अग्रज संघटक प्रतिमान डेव्हिड आसुबेल यांनी हे प्रतिमान सांगितलेलं आहे.
आता हे जे प्रतिमान सांगितलं आहे, तर त्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे पहा. तर विद्यार्थ्यांची विचारशक्ती, बुद्धिमत्ता, समस्या सोडवण्याची क्षमता वाढवणे, हे या ज्ञान प्रक्रियन प्रतिमानाचं मुख्य उद्दिष्ट आहे. काय उद्दिष्ट आहे? विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा विकास करणे, तिची बुद्धिमत्ता आणि समस्या सोडवण्याची क्षमता, तर यांचा विकास साधणे, हे कोणाचं उद्दिष्ट आहे पहा. या ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानाचं उद्दिष्ट आहे. आता याच्यामध्ये काय केलं जातं, तर माहिती मिळवली जाते, ती साठवली जाते, त्याचे विश्लेषण केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. हां, त्याच्यानंतर तर्कशक्ती आणि विचार क्षमता यामध्ये वाढवलं जातं. हं, तर हे कुठलं आहे प्रतिमान? तर ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान असे म्हणलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे पुढचं प्रतिमान. बघा, पुढचं जे काही प्रतिमान आहे, तर ते आहे व्यक्तिगत विकास प्रतिमाने आहे. हं? याच्यामध्ये काय केला जातो, तर विद्यार्थ्यांच्या भावनिक जीवनावर अधिक भर दिलेला दिसून येतो आणि त्याचबरोबर नैसर्गिक आणि सामाजिक जीवनाशी संबंधित त्यांचा जो काही संबंध आहे, तर तो प्रस्थापित करण्यावर भर दिला जातो. कशामध्ये? तर हे जे काही व्यक्ती विकास प्रतिमानांमध्ये. आता व्यक्ती विकास प्रतिमानांमध्ये आणखीन 5 प्रतिमानं आहेत. तर अनिर्देशित अध्यापन प्रतिमान हे कार्ल रॉजर्स यांचं आहे. जाणीव जागृती प्रतिमान, पर्ल सर्जनात्मक प्रतिमान, विल्यम गार्डन संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमान, डेव्हिड हंट यांचं आहे. आणि वर्गसभा प्रतिमान हे विल्यम ग्लेसर यांनी हे प्रतिमान मांडलेले आहेत. तर थोडक्यामध्ये आपल्याला याचं उद्दिष्ट सांगता येतं, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि भावनिक विकास या अ, काय अध्ययन प्रतिमानामधून दिसून येतो. हं? म्हणजे काय उद्दिष्ट आहे याचं? की विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास आणि भावनिक विकास साधणे हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आता त्याच्यानंतर त्याचबरोबर आपल्याला असं सांगता येतं यामध्ये, की विद्यार्थ्यांचा गुणांचा विकास करणे किंवा भावनिक जीवन समृद्ध करणे. हं? व्यक्ती त्याचबरोबर व्यक्ती संदर्भात ज्यांच्याशी संपर्क येतो, हं? तर त्यांच्याशी जे काही संबंध आहेत, तर ते संबंध दृढ बनवणे, चांगले बनवणे. हं? त्याचबरोबर व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे आणि आत्मविश्वास वाढवणे. तर हे यामधून साध्य करायचं असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे पुढचं प्रतिमान. हे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने आहेत. हं? आता या प्रतिमाद्वारे विद्यार्थ्यास समाज जीवनाशी समरस होण्यास मदत केली जाते. हं? आता पहिलं जे काही आहे समूह अन्वेषण प्रतिमान. हर्बर्ट हेलन यांनी हे सांगितलं आहे. त्याच्यानंतर सामाजिक पृच्छा. बायरन. तिसरा आहे प्रयोगशाळा पद्धती प्रतिमान. बेथेल माईन यांनी हे प्रतिमानं विकसित केले आहे. याद्वारे विद्यार्थ्यांचा सामाजिक विकास हं, करणे हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे पहा. तसेच आपल्याला असं सांगतं, की सहकार्याची भावना निर्माण करणे, त्याचबरोबर समूहामध्ये राहून काम करण्याची सवय लावणे, हं, सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणे, इतरांशी योग्य संबंध ठेवण्याचे कौशल्य विकसित करणे. हं, या प्रतिमाद्वारे हे आपल्याला विकसित करता येतं विद्यार्थ्यांमध्ये. थोडक्यात सहकार्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे, या प्रतिमाचा मुख्य उद्देश असलेला दिसून येतो. आता ह्या प्रतिमानामुळे काय होतं, तर समाजात कसं राहायचं आहे, तर ते शिकवणारं हे असे प्रतिमानं इथं दिसून येतात. हं? त्याच्यानंतर याच्याच पुढे बघा,
हे पण त्याच्यातलंच आहे की सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानामध्ये की न्याय तत्व शास्त्रीय प्रतिमान हे डोनाल्ड ऑलिव्हर यांनी सांगितलं आहे. त्याच्यानंतर भूमिका पालन प्रतिमान जॉर्ज शेफेल. त्याच्यानंतर सामाजिक अभिरूपता प्रतिमान बुकॉक व गुलझेनाव. जरा नाव अवघड आहे, लक्षात ठेव ना. तर हे असे प्रतिमान जे काही मांडलं आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान, तर याद्वारे काय होतं, तर समाजामध्ये कसं राहायचं असतं, आंतरक्रिया कशी करायची असते याबद्दल मार्गदर्शन करण्याचं काम हे प्रतिमान करत असतात. एकंदरीत जी काही सहकार्याची भावना आहे तर ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, समूहात काम करण्याची त्यांना सवय लागावी, त्यांना जबाबदारीची जाणीव व्हावी. तर या संदर्भात जे काही सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान हे काम करत असतं. थोडक्यात विद्यार्थ्यांचा सामाजिक विकास साधणं हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. उद्दिष्ट देखील लक्षात ठेवा की कधी कधी असा पण प्रश्न विचारू शकतात की सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान हे कशासाठी उपयुक्त आहे किंवा त्याचं उद्दिष्ट काय आहे हे देखील हे करू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहूया तर वर्तन परिवर्तन प्रतिमाने. आता याच्यामध्ये वर्तन परिवर्तन प्रतिमाने याच्यामध्ये पुढे दिलेले दिसून येतात. तर याचा मुख्य उद्देश काय आहे तर अध्ययनकर्त्याच्या वर्तनाला आकार देणे. म्हणजे जो काही अभ्यास विषय आहे पहा मानसशास्त्रात की वर्तनाचा अभ्यास करणे. तर त्या पद्धतीने वर्तन परिवर्तन प्रतिमानातून कोणतं उद्दिष्ट साध्य होतं पहा तर अध्ययनकर्त्याच्या वर्तनाला आकार देण्याचं महत्वाचं काम हे करत असतं. त्याच्यानंतर खाली कोणते प्रतिमान दिले आहेत त्याच्यानुसार आपण बघूया आता. तर पहिला जो काही प्रतिमान आहे तर ते आहे संभवनीयता व्यवस्थापन. स्किनर आणि इतर त्याच्या सहकार्यांनी हे प्रतिमान मांडलं आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे आत्मनियंत्रण शैथिल्य. स्किनर आणि इतर म्हणजे इतर सहकारी त्याच्यासोबत असलेले. मानसिक तणाव कपातीकरण वोल्फ व इतर. त्याच्यानंतर नेक्स्ट आत्मविश्वास प्रशिक्षण प्रतिमान हे पण त्यांनीच मांडलेलं आहे. वोल्फ आणि इतर. निसर्ग वेदन क्षमता प्रतिमान वोल्फ आणि इतर. त्याच्यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान हे गॅग्ने आणि इतर त्यांचे सहकारी यांनीही मांडलेले आहे. तर याचा मुख्य उद्देश काय आहे या प्रतिमानांचा वर्तन परिवर्तन प्रतिमाने. तर विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये चांगले बदल घडवून आणणे हा याचा मुख्य उद्दिष्ट आहे. जे काही वर्तन आहे तर ते वर्तन चांगले घडून यावे यासाठी यामध्ये प्रयत्न केला जातो. तर खालील याची उद्दिष्ट आपल्याला सांगतायत पहा. आणखीन काही उद्दिष्ट की विद्यार्थ्यांना शिस्त लावणे किंवा त्यांच्या चांगल्या सवयी विकसित करणे, त्यांचं आत्मनियंत्रण वाढवणे, तणाव कमी करण्यासाठी उपाययोजना करणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास कसा वाढता येईल किंवा वृद्धिंगत करता येईल तर याविषयी मार्गदर्शन करणे. तर याविषयी काय केलं जातं या प्रतिमानातून मार्गदर्शन केलं जातं. आणि त्याद्वारे मग काय होतं की त्यांच्यामध्ये कसं संयमानं वागलं पाहिजे किंवा तणावाच्या परिस्थितीमध्ये कशी हाताळावी तणावाची परिस्थिती, शांत राहून कशी हाताळली गेली पाहिजे, योग्य निर्णय कसे घेतले पाहिजेत. तर या बाबतीमध्ये थोडक्यात मार्गदर्शन करण्याचं काम कोण करतं तर हे वर्तन परिवर्तन प्रतिमानं हे करत असतं. तर यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की ही जी काही प्रतिमानं आहे तर ती अध्यापनाच्या दृष्टीने किती महत्वाची आहे. आणि जर शिक्षकांनी अध्यापनामध्ये
या प्रतिमानांचा वापर जर केला तर अध्यापनामधला तोच-तोपणा आहे तर तो दूर होतो आणि विद्यार्थ्यांना नवीन पद्धतीने शिकल्याचा आनंद प्राप्त होतो. तर त्यामुळे शिक्षकांनी काय करणं गरजेचं आहे? तर अध्यापन प्रतिमानांचा वापर करणं गरजेचं आहे. हं? आलंय लक्षात सगळ्यांना ही प्रतिमानं? हं? अवघड असं काहीच नाहीये. खूप सोपं आहे. काही लक्षात नाही आलं तर विचारू शकता. हं. त्याच्यानंतर मला वाटतं की आणखीन एक राहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण क्वेशन घेऊयात हं. सर्जनशीलता राहिलाय ना आपला? हं. सर्जनशीलता. तर ते बघूया आपण. सगळ्यांना लक्षात आलं? अध्यापन प्रतिमानं म्हणजे काय? अध्यापन प्रतिमानांची काही उद्दिष्ट पाहिली, वैशिष्ट्ये आणि जी काही 24 अध्यापन प्रतिमानं सांगितली आहेत, तर त्यांचा देखील आपण आता अभ्यास केला आहे. हं? तर आता जे काही आपण बघणार आहोत, तर ते आहे सर्वसमावेशक शिक्षणामध्ये मला वाटतंय सर्जनशीलता हे राहिलं आहे. ते झाल्यानंतर मग आपण सगळा जो काही सिलेबस आहे, तर तो आपला इथे संपलेला आहे. हं? त्याच्यानंतर कालची राहिलेली जी काही क्वेश्चन आहेत ते पण घेऊ आता पण टाइम राहिला तर नाहीतर नेक्स्ट सेशनला. खूप सोपं आहे सर्जनशीलता. हं? काहीच अवघड नाही याच्यामध्ये. सर्जनशील बालके. हं? सर्जनशील बालके. आता ही सर्जनशील बालके कशी असतात किंवा ती ओळखायची कशी? हं? किंवा सर्जनशीलता म्हणजे काय? तर हे आपण बघणार आहोत. तर टेलर यांची व्याख्या आहे पहा. जास्त काही व्याख्या घेणार नाहीत आपण फक्त एक व्याख्या घेऊया. सर्जनशीलता म्हणजे अनुभवांची नवीन सर्जनशीलता. शीलता म्हणजे अनुभवांची अनुभवांची नवीन व भिन्न अशा रचनात्मक स्वरूपात मांडणी करणे होय. भिन्न अशा रचनात्मक स्वरूपात मांडणी करणे होय. ही कोणाची व्याख्या आहे? टेलर यांची व्याख्या आहे. आणखीन एक घेऊया. बॅरन जे त्याद्वारे तुम्हाला याचा अर्थ स्पष्ट होईल. नवीनतेला जन्म देणारी क्षमता. नवीनतेला जन्म देणारी क्षमता म्हणजे सर्जनशीलता. हम्म सर्जनशीलता होय. बघा दोन्ही ह्याच्यातून असं आपल्याला लक्षात येतं तर काय आहे सर्जनशीलता म्हणजे अनुभवांची नवीन आणि भिन्न अशा रचनात्मक स्वरूपाची मांडणी आणि काय आहे नवीनतेला जन्म देणारी क्षमता म्हणजेच सर्जनशीलता. तर यावरून आपल्याला या सर्जनशीलतेचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये खालील प्रकारे लक्षात येतात पहा. तर जी काही सर्जनशीलता आहे तर ती काय आहे सार्वत्रिक स्वरूपाची असते. सर्जनशीलता जन्मजात व प्रशिक्षणक्षम असू शकते. जन्मजातही असू शकते
सर्जनशीलता आणि काय आहे, प्रशिक्षण पण आहे, म्हणजे शिकले पण जाऊ शकते. तर शिक्षकांनी काय करणं गरजेचं आहे, तर विद्यार्थ्यांची सर्जनशीलतेचा विकास करणं आवश्यक आहे. विविध प्रकारचे उपक्रम देऊन तर त्यांना त्यांच्या ज्या काही सर्जनशीलतेचा विकास हा शिक्षक करू शकतात. त्याच्यानंतर सर्जनशीलतेत नाविन्यपूर्ण कृतींचा समावेश असतो. काहीतरी वेगळं करतात, क्रिएटिव्ह काम जे काही करतात थोडक्यात. बघा अशी काही बालकं असतात आपल्या लक्षात येतात, की इतरांपेक्षा वेगळं करण्याकडे त्यांचा कल असतो. तर यालाच आपण सर्जनशीलता असं म्हणूया. क्रिएटिव्ह माइंड असं देखील म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आता ही जी काही सर्जनशीलता आहे, तर याच्यामध्ये अनेक कल्पना असतात, तर त्या अतिशय महत्त्वपूर्ण असतात. सर्जनशीलता ही उच्च स्वरूपाची विचारशक्ती आहे. तर हे काय आहेत? सर्जनशीलतेचे स्वरूप आहेत. त्याच्यानंतर सर्जनशील बालकाची लक्षणं कोणती आहेत? तर ते बघूयात आपण. सर्जनशील बालकांची लक्षणे. कोणती आहेत लक्षणे? कशी असतात सांगा बरं मुलं ती? स्वतंत्र विचार असतं त्यांचं. स्वतंत्र विचार असतात. त्याच्यानंतर संशोधन वृत्ती असते. काहीतरी नवीन शोधन करत असतात. संशोधन वृत्ती असते. त्याच्यानंतर आत्मविश्वास असतो त्यामध्ये. अशा ज्या काही व्यक्ती असतात, तर आत्मविश्वास खूप जास्त असतो. आव्हान देणाऱ्या असतात. कोणत्याही समस्येला तर त्या आव्हान देतात. अशा ज्या व्यक्ती असतात, तर त्या काय असतात? सर्जनशील व्यक्ती असतात. त्याच्यानंतर चौकस आणि दूरदृष्टीच्या असतात. त्याच पद्धतीने नवीन गोष्ट शोधल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. नवीन गोष्ट शोधल्याशिवाय अशा व्यक्तींना चैन पडत नाही. चैन पडत नाही. म्हणजे थोडक्यात काय आहे, की सतत नवीन गोष्टींचा विचार त्यांच्या मनात सुरू असतो. कल्पना विश्वामध्ये अधिक रममाण असतात. कल्पना विश्वात रममाण. त्याच्यानंतर आत्मभान अधिक असते. आत्मभान अधिक. तर अशावरून आपण सांगू शकतो की सर्जनशीलतेचे ही विविध प्रकारची लक्षणे आहेत. तर आता शिक्षकांनी काय करणं गरजेचं आहे सर्जनशीलतेचा विकास करण्यासाठी? तर शाळेमध्ये पूरक वातावरण हे दिलं गेलं पाहिजे. त्याद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलतेचा विकास करू शकतात. विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे? एखादं स्टेज शिक्षकांनी करून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कल्पनांचा आदर करणं गरजेचं आहे. कोणी काहीतरी कल्पना सुचवली, तुला काही कळत नाही असं न म्हणता त्याचं जे काही बोलणं आहे तर ते ऐकून घेतलं पाहिजे. त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. जेणेकरून तो विद्यार्थी तर मोटिव्हेट होईल, पण त्याचबरोबर इतर विद्यार्थी देखील काय करतील? तसे विचार करण्यास प्रवृत्त होतील. तर त्यामुळे शिक्षकांनी
विद्यार्थ्यांच्या कल्पनेचा आधार करणं आवश्यक आहे पहा. त्याचबरोबर विविध प्रकारच्या अध्यापन पद्धतीचा उपयोग करणं आवश्यक आहे. तीच ती अध्यापन पद्धती न वापरता अनेक शैक्षणिक साहित्याचा वापर करून किंवा नवीन-नवीन अध्यापन पद्धतीचा उपयोग करून शिक्षकांनी शिकवलं गेलं पाहिजे, अध्यापन केलं गरजेचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. हं. तर त्याद्वारे मग विद्यार्थी विचार करतील आणि स्वतःचं मत व्यक्त करतील. हं. एकंदरीत जे काही ओपन एंडेड क्वेश्चन असतात, तर ते विचारणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर विविध समस्याची मांडणी विद्यार्थ्यांना समोर करणं आवश्यक आहे, की जेणेकरून तर ते प्रवृत्त होतील विचार करण्याचे. म्हणजे एखादी समस्या मांडली, तर त्यावेळेस विद्यार्थ्यांना सांगितलं, की या समस्येचं उत्तर शोधा. मग ते काय करतील? तसा शोधण्याचा प्रयत्न करतील. हं. त्याच्यानंतर विविध प्रकारचे अनुभव देणं देखील आवश्यक आहे शिक्षकांनी देखील. हं. जे काही ज्ञान आहे शिक्षकांचं, तर ते देखील वाढवणं आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सांगणं आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही जे काही त्या संदर्भात पुस्तकं आहेत, तर ते वाचन करण्यासाठी देखील काय केलं पाहिजे? प्रवृत्त केलं पाहिजे. हं. तर अशा पद्धतीने शिक्षक सर्जनशीलतेचा विकास करू शकतात. त्याचबरोबर आणखीन आहे पहा, की बुद्धिमंथन आहे. हं. त्याच्यानंतर काही प्रतिमान आहेत, तर त्यावर देखील भर दिला गेला पाहिजे आणि त्याच्यानुसार अध्यापन हे केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा, की शाळेमध्ये विविध व्याख्याने म्हणा, तर यांचं देखील आयोजन केलं गेलं पाहिजे, की जेणेकरून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक सर्जनशीलतेचा विकास होण्यासाठी मदत होईल. म्हणजे शास्त्रज्ञांच्या भेटी म्हणा किंवा व्याख्याने हे जर जास्तीत जास्त आयोजित करण्याचा प्रयत्न केला, तर त्यावरून देखील विद्यार्थ्याचा सर्जनशीलतेचा विकास होण्यास मदत होईल. त्याचबरोबर संशोधने, चर्चासत्रे, परिषदा यांचे देखील आयोजन करणं आवश्यक आहे. मग यातून काय होईल? विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा असेल, कुतूहल आहे, तर या वृत्तीचे विकास घडून येईल त्याद्वारे आणि मग त्याद्वारे सर्जनशीलता याचा विकास यामध्ये होऊन जाईल. तर अशा पद्धतीने आपण सर्जनशीलता हे देखील अ, अभ्यास केला आहे. सर्जनशीलता. हं. त्याच्यानंतर आहे पहा स्वमग्नता. हं. स्वमग्नता. आणखीन एक आहे विशेष शिक्षणामध्ये येतंय हे स्वमग्नता. लक्षात आलंय? स्वमग्नता म्हणजेच काय? स्वतःमध्ये मग्न असणारी व्यक्ती. आता ही जी काही व्यक्ती असतात किंवा बालकं असतात, तर त्यांना संवाद साधता येत नाही. हं? संवाद साधता येत नाही. स्वतःच्याच तंद्रीमध्ये असतात किंवा स्वतःच्याच गुंगीमध्ये असतात. हं? तर याला मग्न बालकं असं म्हणलं जातं. याच्यामध्ये म्हणजे जी काही आंतरक्रिया आहे, हं? तर संवाद साधणं आवश्यक. त्याच्यानंतर आंतरक्रिया करणे अवघड जाते. हं. जे काही इंटरॅक्शन होत असतं शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये किंवा विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये, तर ती आंतरक्रिया करणं देखील या मुलांना अवघड जात असतं. हं. त्याच्यानंतर स्वमग्न जी काही बालकं आहेत, तर ती कशी असतात स्वतःच्याच अ, म्हणजे मग्न असतात. हं. की समाजामध्ये काय चाललं आहे किंवा वर्गामध्ये काय चाललं आहे, तर त्यांचं काहीच देणं-घेणं यामध्ये नसतं. तर यासाठी शिक्षकांनी काय केलं पाहिजे? या स्वमग्न बालकांना अध्यापन कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे? तर विद्यार्थ्यांना पहिल्यांदा आहे, तर ते कौतुक करणं आवश्यक आहे. हं. छोटे-छोटे उद्दिष्ट ठरवून ते पूर्ण केल्यानंतर शिक्षकांनी त्यांना
कौतुक करणं आवश्यक आहे, जेणेकरून काय करतील ते विद्यार्थी प्रेरित होतील. आणि थोडंसं सामाजिक संपर्क त्यांचा हळूहळू वाढत येईल. म्हणजे जे काही पहिल्यांदा सुरुवातीला त्यांना बोलण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. बोलल्यानंतर त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने त्यांना मोटिव्हेशन देणं आवश्यक आहे, प्रेरणा देणं आवश्यक आहे. अशी जे काही बालकं असतात तर ती एकांत असतात. तर अशा बालकांना जर शिक्षकांनी म्हणजे वर्गामध्ये बोलण्यास प्रवृत्त जर केलं तर त्यांच्यामध्ये हळूहळू ही जी काही कमतरता आहे तर ही दूर होण्यास मदत होत असते. त्याच पद्धतीने त्यांच्या वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याचा उपयोग करून त्यांना अध्यापन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सोपे-सोपे असे प्रश्न विचारून त्यांना बोलतं करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने जर त्यांना अध्यापन केलं तर नक्की असे मुलं पुढे येऊ शकतात आणि त्याच्यामधला जो काही स्वमग्नता आहे, हा दोष तर हा कमी होण्यास मदत होऊ शकते. तर हे आहे स्वमग्नतेविषयी. त्याच्यानंतर हे झालंय आता. अशा प्रकारे आपण जो काही विशेष शिक्षणाचा भाग होता, आणि अध्यापन प्रतिमानं होतं. तर हा भाग आपला पूर्णतः म्हणजे जो काही सिलेबस आहे तो पूर्णतः इथे संपलेला आहे. टाईम असेल तर पुढे घेऊया आपण, नसेल तर थांबूया. आहे टाईम आपल्याकडं. कालचे जे काही राहिलेले क्वेश्चन आहेत तर ते थोडेसे पाहूयात. हं. स्क्रीन शेअर करते तुम्हाला. येतात क्वेश्चन विचारले जातात. हं. हे झालंय की नाही आपलं? कितीपर्यंत झालते? हा सांगा आता 17वा. अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीस काय म्हणतात? हं. मला वाटतं 1 ते 16 पर्यंत झाले होते. मधलं पण काही घेतले होते आपण. हं. अंतर्मुख होऊन यालाच काय म्हणलं जातं? आत्मनिरीक्षण म्हणलं जातं. बरोबर आहे तुम्ही जे काही देतायत ते. हं. आत्मनिरीक्षण. एक मिनिट हां. काही नाही झालं. आत्मनिरीक्षण. हं. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, प्रायोगिक पद्धतीमध्ये किती गट केले जातात? किती गट केले जातात? हां, बरोबर आहे. 2 गट केले जातात. नियंत्रित आणि अनियंत्रित. हं. हे 2 गट केले जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्याचे व्यक्तिमत्व सूक्ष्मपणे अभ्यासण्यासाठी वापरली जाणारी पद्धती. हं. बरोबर आहे. जीवन वृत्तांत. जीवन वृत्तांत. नेक्स्ट आहे अध्ययन म्हणजे अशी कृती जी नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते, अशी अध्ययनाची व्याख्या कोणी केली?
हा जीवन वृत्तांतला केस स्टडी देखील म्हणलं जातं. आता ह्याच सांगा. हा येस गॅरेट. अगदी बरोबर देतात तुम्ही आन्सर सगळेजण. जे कोणी देत आहेत ते बर का. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा असे देखील क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. हा ॲनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ कुणी लिहिला आहे? हम्म सांगा. नाही ना, ॲनिमल इंटेलिजन्स बघा मी लिहित आहे. हम्म एडवर्ड थॉर्नडाईक बरोबर आहे. यांनी हा ग्रंथ लिहिला आहे एडवर्ड थॉर्नडाईक. एडवर्ड थॉर्नडाईकने कोणत्या प्राण्यांवर प्रयोग केला आहे? यस मांजर. त्याच्यानंतर नेक्स्ट एडवर्ड थॉर्नडाईक यांचे अध्यापन विषयक नियम सांगा. किती नियम सांगितलेत त्यांनी? 3 नियम बरोबर आहे. कोणते सांगा. तयारीचा, सरावाचा आणि परिणामाचा. तयारी, सरावाचा आणि परिणामाचा. तर हे नियम एडवर्ड थॉर्नडाईक यांनी सांगितले आहेत. पावलाव कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ होते? इवान पावलाव. पुढचा क्वेश्चन. ओके एक 5 मिनिटात हा सर लगेच तुम्हाला हँड ओव्हर करते. नाही ना, जर्मनी नाही. हा सगळे नाव घ्या म्हणजे मी सांगते बरोबर कोणतं आहे ते. हा रशिया बरोबर आहे. रशियन शरीरशास्त्रज्ञ होते ते. पावलाव हे रशिया या देशाचे शास्त्रज्ञ होते. त्याच्यानंतर नेक्स्ट पावलाव यांनी कोणती उपपत्ती मांडली आणि कोणत्या प्राण्यांवर मांडली पहा. सांगा आता. कोणती उपपत्ती मांडली? हा येस अभिजात अभिसंधान. सुलतान नाही ना. तुम्ही लिहू नका मला परत. हा अभिजात अभिसंधान. लिहा काय लिहायचे आता लिहा. आता लिहिताच येत नाही. अभिजात अभिसंधान. हा आणि कोणता प्राणी होता तो? कुत्रा होता. हा
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्किनर. हे कोणत्या देशाचे मानसशास्त्र होते? कोणत्या देशाचे होते मानसशास्त्रज्ञ? ठीक आहे, आपण थांबूया. सर आलेले आहेत. त्याच्यानंतर घेऊया आपण. थांबूया इथे आज. बाकीचे जेवढे राहिलेले क्वेश्चन आहेत ना, 100 क्वेश्चन आहेत बघा सगळे काढलेले, तर ते आपण घेऊया पुढच्या सेशनला.